एव्हरीवन, चला तर मग आज बघूया एक नवीन अशी रेसिपी जी भरपूर प्रथिने म्हणजेच हाय प्रोटीन अशी रेसिपी आहे, पनीर रॅपची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर डाएट प्लॅन केला असेल, वेट लॉस करायचा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे बघा. काही थोडंसं चेंजेस आहे मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी घेतला आहे आपण 1 वाटी राजमा, जे रात्रीच मी भिजत घातला होता बघा. आता आपण याला शिजवून घेणार आहे. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. आता एका बाउलमध्ये घेणार आहे आपण शिजलेला राजमा. आता त्याला मस्तपैकी आपण क्रश करून घेणार आहे बघा. छान बारीक क्रश करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ. मी 1.5 चमचे टाकलेलं आहे बघा. सोबतच टाकणार आहे आपण काही मसाले. त्यामध्ये टाकलं आहे आपण हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे, छान कोथिंबीर टाकायची आहे बघा. सोबत टाकणार आहे आपण लिंबाचा रस. मस्तपैकी लिंबाचा रस टाकला. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला हाताने चोळून मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे बघा. आता आपण करणार आहे राजम्याचे पॅटीस तयार. तुम्ही हे पॅटीस असेही खाऊ शकता. खूप टेस्टी अशी लागतात बघा आणि खूप हेल्दी पण आहे. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ह्या मुलांसाठी तर खूप चांगला आहे बघा. मस्तपैकी आता आपण याला पॅटीसचे शेप देऊन घेतलेले आहे. मी माझे पॅटीस तयार करून घेतलेले आहे. पॅन गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे किंवा बटर टाकायचं आहे. तुम्ही बघा. मस्तपैकी आपल्याला पॅटीस दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे बघा आणि पॅटीस पण खूप हेल्दी आहे बघा. छान आपले पॅटीस तयार झालेले आहे. आता आपण करणार आहे त्याच पॅनवर थोडंसं गॅस मंद करून त्यावरच टाकणार आहे पनीर. खिसून टाकणार आहे बघा. मस्त ओबडधोबडच टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने मस्तपैकी आपल्याला आयताकृती शेप देऊन द्यायचा आहे. ॲटोमॅटिकच ते खालून कडक होतं बघा. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण राजमा पॅटीस. सोबत टाकणार आहे टोमॅटो केचप. तुम्ही हे स्किप करू शकता, इथं ग्रीन चटणी टाकू शकता. माझ्या मुलीसाठी मी केचप टाकलं होतं. सोबतच टाकणार आहे आपण काही व्हेजीस, शिमला मिर्च, काकडी, कांदा आणि टोमॅटो. आता बघा ते पनीर, खालचं पनीर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपलं पनीर रॅप तयार झालेलं आहे. मी तुम्हाला सेकंड पण अशाच पद्धतीने करून दाखवते बघा. छानपैकी आपला पनीर रॅप तयार झालेला आहे. मस्तपैकी क्रिस्पी होतं बघा. खायला खूप टेस्टी लागतं. सोबतच खूप हेल्दी आहे. भरपूर प्रोटीन आहे यामध्ये बघा. मस्त वेट लॉससाठी तर खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे बघा. फक्त तुम्हाला टोमॅटो केचपच्या ऐवजी ग्रीन चटणी टाकायची आहे. मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे बघा. मस्तपैकी आपले झालेले आहे पनीर रॅप तयार. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लवकर माझा व्हिडिओ सेव्ह करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.